तीर्थाला पळून नेणाऱ्या विक्रांतच्या तावडीतून आता ऊर्जाने अगदी हुशारीने सोडून आणलेलं असतं तीर्थाला. त्यामुळे इकडे विजया खूपच खुश झालेली असते. विजया तीर्थाला म्हणत असते, तीर्था अगं खरंच मी आत्तापर्यंत तुझ्या या वहिनीचा किती अपमान करत होते. ती या घरात नसावी, ती लवकरात लवकर या घरातून जावी म्हणून मी सतत तुझ्या डॅडच्या मागे लागले होते. आणि त्यांनी सुद्धा मला शब्द दिला होता की येत्या 10 दिवसामध्ये मी तिला घराबाहेर काढेन, काळजी करू नको. पण शेवटी ते तिला घराबाहेर काढू शकले नाही. समज बाय चान्स जर त्यांनी तिला घराबाहेर काढलं असतं तर आज तुझ्यावर जी परिस्थिती आली त्या परिस्थितीतून बाहेर काढायला ऐनवेळी ऊर्जा कशी आली असती. खरंच त्या मुलीचे मला आभार मानायला हवेत. त्यावर तीर्था म्हणत असते, हो ना मॉम, खरंच तिथे वहिनी आली म्हणून सगळं काही निभावलं, नाहीतर त्या विक्रांतने आज माझी काशी करून ठेवली असते. तेवढ्यात विजया म्हणत असते, खरंच या ऊर्जाचे मानावे तितके आभार कमी आहेत. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता ऊर्जाच्या बेडरूममध्ये विजया जात असते. त्याच वेळेला तीर्था म्हणत असते, मॉम नेमकं काय करणार आहेस तू. त्यावर विजया म्हणत असते, काय 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 मी ऊर्जाचे आभार मानणार आहे आणि खरंच तिने जे काही केलंय त्यासाठी मी तिला बक्षीसही देणार आहे. हे सगळं ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, खरंच मॉम मला हे तुझं बोलणं खूपच आवडलं, कारण याआधी तू वहिनीशी जसं वागायचीस ना ते मला मनापासून आवडायचं नाही, पण मी तुझ्या पुढे काही बोलू शकत नव्हते. त्यावर विजया म्हणत असते, काळजी करू नको, तुझ्या वहिनीला, तुझी वहिनी काय तुझीच वहिनी, ती पण माझी आता खरी लाडकी सून. हे वाक्य ऐकल्यावर आता तीर्था म्हणत असते, म्हणजे म्हणजे मॉम तू फायनली आता वहिनीला या घरातली सून मानणार आहेस तर. त्यावर विजया म्हणत असते, बघ ना मी आजच्या आज या ऊर्जाला माझ्या घरात हक्काचा गृहप्रवेश मिळवून देते. हे सगळं ऐकल्यावर तीर्थाला खूपच बरं वाटतं आणि तीर्था विजयाला मिठी मारते. इकडे आपण पाहतोय आता विजया मनातल्या मनात बोलत असते, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही शेवटी जे करू शकला नाहीत ते मला करावं लागणार आहे आणि त्यात मला आनंद आहे. हर्षवर्धनने दिलेला शब्द स्वतःच पाळला नाही या गोष्टीचा विजयाला मनापासून राग आलेला असतो. आणि अशातच आता विजया स्वतःशी बोलत असते, तुम्ही मला फसवलत, 4 चौघामध्ये मला अपमानित केलं, 4 चौघात मला असं दाखवलं की ही विजया खरंच या ऊर्जाचा दुःसाहस करते. पण आता खरा रंग मी दाखवणार आहे आणि तुम्हाला जाणीव करून देणार आहे की तुम्ही किती मोठी चूक केलीत ते. आणि अशातच आता विजया समोरून येणाऱ्या हर्षवर्धनला म्हणत असते, अहो थांबा जरा, मला बोलायचंय तुमच्याशी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया ही वेळ नाही बोलायची, आता माझं महत्वाचं काम आहे, त्यामुळे तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, बघा नंतर उशीर झाला असेल असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकही शब्द मला बोलू शकत नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया घरातलं सगळं खातं तुझ्या हातात आहे, तुला काय करायचंय ते कर. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, ठीक आहे, मग आता तुम्ही बघाच मी काय करते ते. आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता विजयाने हर्षवर्धनला जणू एक वेगळीच तंबी दिलेली असते, पण ती तंबी हर्षवर्धनच्या लक्षात आलेलीच नसते. मग हर्षवर्धन आता आपल्या महत्वाच्या कामासाठी तिथून प्रस्थान करतो. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय विजया आता एकदम स्टाईल मध्ये चालत जाणाऱ्या हर्षवर्धनकडे पाहत असते, जणू ती आता सगळं काही बदलून ठेवणार असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जाच्या बेडरूम मध्ये जात विजया म्हणत असते, ऊर्जा ये बाहेर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय झाले काकू, अचानकपणे तुम्ही इथे आलात. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय चाललंय तुझं, हे काकू काकू का बोलतेस तू मला. त्यावर ऊर्जा म्हणत असते, सॉरी, तुम्हाला आवडत नसेल तर सांगा मला, मी काय बोलू. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, काकू नाही आई म्हण. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, काय आई. त्यावर विजया म्हणत असते, हो आई म्हण, मी तुझी काकू नाही आता आई आहे. त्यावर ऊर्जाच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलेलं असतं. त्यावर विजया म्हणत असते, अगं रडू नकोस,
खरंच आज मी तुझा हक्काचा अगदी मनापासून गृहप्रवेश करून घेणार आहे. आणि लक्षात ठेव, याआधी तुझा जो गृहप्रवेश मी करून घेतला होता ना, त्यावेळी मी अगदी मनापासून या सगळ्या नात्याला तयार नव्हते. पण आज तू जे काही केलंयस ना, त्यातून मला जाणवलंय खरंच या घराची आणि शौर्यची बायको होण्याच्या लायकीची फक्त तूच आहेस. आणि तूच सगळं काही या घराला पुढे सांभाळू शकते. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, खरंच काकू. त्यावर ऊर्जाला आता लगेचच विजया म्हणत असते, आता 2 मिनिटापूर्वी मी तुला काहीतरी म्हणाले, इतक्या लवकर विसरतेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, सॉरी आई. आणि अशातच आता विजया म्हणत असते, बस मला हेच हवंय तुझ्याकडून. आणि अशातच आता खूप छान प्रकारे विजयाने या ऊर्जाचा घरात गृहप्रवेश करून घेतलेला असतो. आता हे सगळं विजयाने हर्षवर्धनच्या नाकावर टिचून आता हर्षवर्धनच्या नाकावर टिचून ऊर्जाचा हात शौर्याच्या हातात देत विजयाने जे काही केलेलं असतं ते आता हर्षवर्धनला अजिबातच आवडलेलं नसतं. हर्षवर्धन रात्रीच्या वेळी विजयाला म्हणत असतो, काय केलंस तू हे? तू मला मागे लागली होतीस की या ऊर्जाला घराबाहेर काढा, आणि आता तूच तिचा पुन्हा एकदा घरात गृहप्रवेश करून घेतलास. त्यावर हर्षवर्धनला विजया म्हणत असते, कारण मला कळून चुकलंय की ऊर्जाला तुम्ही घराबाहेर कधीच काढू शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे तुझा आता माझ्यावर विश्वास राहिला नाही की काय? त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धन बोलू लागतो, म्हणजे तू आता माझ्यावर काडी मात्र विश्वास ठेवत नाहीयेस. त्यावर विजया म्हणत असते, अहो तुमच्यावर आत्तापर्यंत ठेवलेला विश्वास खरंच तुम्ही सार्थकी ठरवलात का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं सिच्युएशन काय होती पाहिलीच नाही का तू? प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे आडकाठी येत होती, आणि त्या सगळ्यामधून सॉल्व्ह होण्यासाठी मला थोडा वेळ लागेलच ना. त्यावेळेला विजया म्हणत असते, आय एम सो सॉरी, पण यापुढे मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अशी कामगिरी बजावायला देणारच नाहीये. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे म्हणजे आता तू माझी गोची करणार आहेस तर? त्यावर विजया म्हणत असते, आय एम सो सॉरी, मी तुम्हाला म्हटलं ना, आता प्लीज या विषयावर माझ्याशी बोलू नका. आणि अशातच आता विजया या साईडला तोंड करून झोपत असते. त्यावेळेला हर्षवर्धन त्या आराम खुर्चीवर बसलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, विजया, विजया, तू जे काही केलंयस ना ते अगदी योग्य केलंयस. मी तुला समोरासमोर दाखवू शकत नाही, पण तू जे काही केलंयस ते खूप दिवसापासून मला तुझ्याकडनं करून घ्यायचं होतं. पण शेवटी काही न करता तू ते केलंस, आणि शेवटी मला माझ्या मनासारखंच घडल्यासारखं वाटलं. आणि अशातच आपण पाहतोय आता विजया इकडे बोलत असते, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला काय वाटलं तुम्ही त्या ऊर्जाला घरात आणाल, घरात मला जबरदस्तीने तिचा गृहप्रवेश करायला लावाल आणि स्वतःची मान उंचावून घ्याल आणि सगळ्यांसमोर असं दाखवाल की ही विजयाच ऊर्जाच्या विरोधात आहे. पण आज शेवटी मी माझं असं कार्य करून दाखवलं आहे ज्यातून सगळ्यांना असंच वाटेल की या विजयाने मारलेली ही खरी बाजी आहे. आणि अशातच आता विजया आणि हर्षवर्धन झोपी जातात. इकडे शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या मिठीत असतात. ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, काय मग ऊर्जाबाई, आता कसं वाटतंय? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, नेमकं कशाबद्दल बोलायचंय तुला? त्यावर शौर्य म्हणत असतं, बास करा ऊर्जा, करू नको. त्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे काय बोललास तू आता? त्यावर शौर्य म्हणत असतो, तुला नाही कळणार. त्यावर ऊर्जा म्हणत असते, कोणालाच नाही कळणार. काय बोललास ते तुला सुद्धा कळलं नसेल. आणि अशातच आता शौर्य हसू लागतो. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य, खरंच मी या घरात तुझ्या आईच्या मर्जीतले सून बनीन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण शेवटी आज तुझ्या आईने मला या घरात हक्काचा गृहप्रवेश करून घेतला आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, इथे एक गोष्ट चुकते तुझी. त्यावर ऊर्जा म्हणत असते, माझी माझी एक गोष्ट चुकते? कोणती कोणती शौर्य? त्यावर शौर्य म्हणत असतो, बघ तू विचार कर. त्यावर ऊर्जा खूप विचार करत असते, पण तिच्या ते लक्षातच येत नसतं. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, प्लीज शौर्य, सांग ना कोणती गोष्ट? त्यावर शौर्य म्हणत असतो, अगं हक्काचा गृहप्रवेश करून देणारी व्यक्ती कोण आहे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, तुझी आई. त्यावर शौर्य म्हणत असतो, बघ पुन्हा चुकतेस तू. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, हो 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 हो, आय एम सो सॉरी आई. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य लगेचच आता ऊर्जाला घट्ट अशी मिठी मारतो. घट्ट अशी मिठी मारल्यानंतर शौर्य म्हणत असतो, काय ऊर्जा,
मला एक तुला सांगायचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, सांग ना. आणि अशातच आता शौर्य ऊर्जाच्या कानाजवळ म्हणत असतो, आपला कार्यक्रम तर अर्धवटच राहिलाय. त्यावर ऊर्जा म्हणत असतं, शौर्य तू पण ना दूर हो. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही नाही, अजिबातच नाही. आता आपण अशा ठिकाणी आहोत जिथे आपण आपल्याला कोणच डिस्टर्ब करणार नाही. आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, बरोबर बोललास तू. त्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, पण एका गोष्टीची कमी आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, कोणत्या? त्यावर शौर्य म्हणत असतो, आता तू विचार कर. त्यावर ऊर्जा म्हणत असते, सांग ना शौर्य. शौर्यने लगेचच आता ऊर्जाला असं कानात म्हटलेलं असतं, तो तुझा शॉर्ट स्प्रिंग ड्रेस. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, नाही नाही शौर्य, नाही, अजिबात नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही का नाही? अगं, आपण आपल्या बेडरूममध्ये आहोत आणि बेडरूमला आतून कडी आहे. आपण आपला राहिलेला अर्धवट कार्यक्रम या ठिकाणी करू शकतो ना पूर्ण. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तू पण ना, मला खूप लाजवतो. आणि अशातच आता शौर्यने ऊर्जाला घट्ट असं करकचून आवळलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय चाललंय हे? मी काय कुठे पळून जाणार आहे का? इतकं आवळायची गरज काय आहे? त्यावर शौर्य म्हणत असतो, काय ना ऊर्जा, कधी कधी असं वाटतं की काय सांगू नि काय नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यच्या बेडरूमचा दरवाजा कुणीतरी बाहेरून खटखटवलेला असतो. शौर्य लगेचच म्हणत असतो, पाहिलंस ऊर्जा, पाहिलंस, इथे काही ना काही असतंच, कोणाला ना कोणाला आपल्याला डिस्टर्ब करायचं असतंच. त्यावर ऊर्जा म्हणत असते, जा मग कोण आहे बघ. त्यावर शौर्य म्हणत असतो, मी नाही, वाजवू दे. त्यावर ऊर्जा उठते आणि म्हणत असते, असं कसं? आणि लगेचच आता ऊर्जा थेट दार उघडते तर समोर विजया उभी असते. विजयाला पाहून ऊर्जा म्हणत असते, काकू तुम्ही? त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, आता तर मला खूप राग आलाय. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आता काय झालं? त्यावर ऊर्जाला विजया म्हणत असते, कारण तू ना खरंच आता दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा मला दुखावलंयस. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. तेवढ्यात मागून कुमुदिनी येते आणि म्हणत असते, तुझा गृहप्रवेश कुणी करवला? त्यावर ऊर्जाच्या लक्षात येतं, अरे काकू नाही तर आई म्हणायचंय. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, सॉरी आई. आणि लगेचच आता ऊर्जाच्या समोर असलेल्या विजयाने दोन्ही हात पसरवलेले असतात. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जाने विजयाच्या मिठीत जाऊन घट्ट अशी मिठी आवळलेली असते. ऊर्जाचं असं म्हणणं असतं की आई, आय एम सो सॉरी, काही दिवस तरी लागतील ना मला तुम्हाला काकूपासून विजया आई म्हणायला. त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, हो हो ठीक आहे, अगं मी गंमत करते. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, मग काय चाललंय तुमच्या दोघांचं आतमध्ये? या खाली, जरा खाली बसून बोलूया. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी कशाला डिस्टर्ब करताय आम्हा नवऱ्या बायकोला? त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, अगं विजया चल, तुझ्या लक्षात नाही आलं का? शौर्य जरा जास्तच आता गडबडलेला दिसतोय. आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, आजी असं काहीच नाहीये. शौर्य काय चाललंय तुझं? आणि अशातच आता शौर्य येतो आणि म्हणत असतो, जावा ना तुम्ही दोघांनी. आणि शौर्याने दार लोटलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा त्याच्या बेडरूम मध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळेला विजयाची एंट्री होते. हर्षवर्धन म्हणत असतो, वा, मोठी कामगिरी बजावून आलीस तर तू. त्यावर हर्षवर्धनला विजया म्हणत असते, अहो आता या सगळ्याने तुम्हाला काय प्रॉब्लेम नसणारच आहे, कारण तुम्ही तर खास करून या नात्याला आधीपासूनच संमती देऊन आला होतात. त्यावर लगेचच हर्षवर्धन म्हणत असतो, अगं असं काहीच नाहीये. आणि अशातच आता दोघं बोलता बोलता मध्येच विजया म्हणत असते, आता माझ्या सुनेच्या बाबतीत मी काही ऐकून घेणार नाहीये. तुम्ही ऊर्जा ऊर्जा नाही तर माझी सून म्हणायचं. आणि अशातच आता हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतो, विजया काही गोष्ट तुझ्या समोर नाही बोलू शकत, पण तू माझ्या मनासारखं केलंयस. आणि अशातच आता शौर्य आणि ऊर्जा बोलत असताना तिथे तीर्थाने डायरेक्ट दार खटखटवलेलं असतं. आलेली तीर्था आता विजयाच्या मुलाला म्हणजे शौर्याला म्हणत असते, काय शौर्य दादा, मला आतमध्ये मिळेल का प्रवेश? त्यावर ऊर्जा म्हणत असते, का नाही मिळणार, ये दार लकट आतमध्ये ये. दार लकटून आता त्याला ऊर्जा आता थेट शौर्याला म्हणत असते, काय मग आता तुम्ही जे काही करताय ना ते आता करू नका, चला माझ्या बरोबर खाली, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, वेडी झालीस का तू? कधीही कुठेही जायचं वेळ नसते, जा खाली, मी आलोच. आणि तेवढ्यात अभिषेक म्हणजेच आदित्य दादा तिथे आलेला असतो. तो म्हणत असतो, ऊर्जा, शौर्य, चला खाली, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. त्यावर आता
ही जी तीर्थ असते ती तर मी कधीपासून म्हणत होते दादित्य दादा, पण कोणी माझं ऐकायलाच तयार नाहीये. अशातच आता सगळे खाली येतात. आता आदित्याने शौर्य आणि ऊर्जेसाठी सेलिब्रेट पार्टी ठेवलेली असते. त्याने छानसा केक आणलेला असतो. तो केक पाहून सगळेच अवाक होतात. तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, वा आदित्य, मानलं पाहिजे तुला. खरंच तू तर आज असा सिच्युएशन तयार केली आहेस, या सिच्युएशन नंतर सगळेच खूप खुश होणार. आणि अशातच आता सिच्युएशन हँडल करायला तिथे विजया सुद्धा आलेली असते आणि कुमुदिनी म्हणत असते, विजया, हा केक फक्त शौर्य आणि ऊर्जा नाही, तर शौर्य ऊर्जाच्या मध्ये उभं राहून विजया सुद्धा कापणार आहे. त्यावर विजया म्हणत असते, काय आई साहेब तुम्ही पण, हे असले पानचट प्रकार आता मी नाही करू शकत. त्यावर शौर्य म्हणत असतो, मम्मा, असं बोलून तू मला दुखावतेस. त्यावर लगेचच आता ऊर्जाचा हात धरत विजयाला जवळ आणत विजयाच्या हातात चाकू देत शौर्यने आता ऊर्जाला म्हटलेलं असतं, काप काप. अगं ऊर्जा, काप ना केक. त्यावर विजया म्हणत असते, शौर्य काय चाललंय तुझं? केकाची सुरी तर माझ्या हातात आहे, ती ऊर्जा कशी काय कापणार? तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, अगं आई, तो हात ती आता तुझा धरणार आणि केकच्या वर पृथ्वी काकूनी कापणार. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय काय म्हणालीस तू आई? त्यावर ऊर्जा म्हणत असते, अरे आई नाही, तू म्हणालायस, गोंधळतोस का तू इतका? आणि अशातच आता विजयाला केक कापायला परवानगी देताच शौर्य म्हणत असतो, नाही हा नाही, आधी केक विजया नाही तर शौर्य कापणार. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अरे पण सुरी तर माझ्या हातात आहे. मित्रांनो, इथे तर आता केक कापून हे लोक मस्तपैकी सेलिब्रेटिंग पार्टी करणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? आज विजयाने जे काही केलं ते पाहता येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेतून आणखी काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.